एकीकडे मतदानाचा उत्साह वाढलेला दिसत असताना दुसरीकडे लातूरच्या सुनेगाव शेंद्री गावात मात्र मतदान केंद्रावरती अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत होता। कारण गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात अक्षरशः एल्गार पुकारला असून मत न देण्याचा निर्णय सर्वच गावकऱ्यांनी घेतलाय आणि त्यामुळे गावात 1% सुद्धा एकही मतदान झालेलं नाही। 100 वर्ष झाला असेल रस्ता नाही। जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान कसलंच करणार नाही। लग्न करता भरपूर लोक येतात जातात, त्यांना सोयरीकी करतात, येते रस्ता बघून वापस जातात। हे गावाला रस्ता नाही। व्यथा मांडणारे हे सर्व गावकरी आहेत लातूरच्या सुनेगाव शेंद्री गावचे। अहमदपूर पासून हे गाव अगदी जवळ आहे। गावात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी होतीये, मात्र रस्ताच न झाल्यानं यंदा गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। गावकऱ्यांकडून वेळोवेळी रस्त्यासाठी निवेदन करण्यात येत होतं, मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं। याचाच फटका आता प्रशासनाला बसणार असून गावकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले। सुने गावात 558 मतदार असून गावात एकही मतदान झालेलं नाही। गावकऱ्यांनी आतापर्यंत गावात कधी रस्ताच पाहिला नसल्याचं धक्कादायक वास्तव या ठिकाणी उघड झालंय। त्यामुळेच आता आयुष्यात कधीच मतदान करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय। आम्ही अनेक निवेदन दिले, हे दिले, कलेक्टर पोस्ट पोहोचलो, आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं, जिल्हा परिषदला दिलं, सगळेला देऊन आम्ही थकलो। पुन्हा आम्ही निर्णय घेतला की आता मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय आपलं कोणी धरीत नाही हातात। आपल्याला ना इथंच कळ दाबल्याशी काही जमत नाही आपल्याला, म्हणून आम्ही आता मतदानावर बहिष्कार टाकलाय। आमचं रस्ता झाल्याशी गावाला आणि आमची कुठली सोय झाल्याशी आम्ही मतदान करणार नाही, कुठलंच काही करणार नाही। आम्ही तर नाही, मात्र आमच्या लेकरा बाळांना तरी रस्त्याचा लाभ मिळू द्या अशी भाबडी अपेक्षा गावकरी व्यक्त करतायत। आमचे बाया पोराची आखाड महिना आला की श्रावण पर्यंत आम्हाला नदीच्या पलीकडे जाता बी येईना आणि येता बी येईना, त्रास दुनियाचा होते। खाला प्याला देखील 8 दिवसाचा अन्न देखील आणा लेकर बाळ तरसत आहेत। माझ्या 2 मुली शिक्षका, 12वीचं शिक्षण झालं, फक्त एक मुलगी मी अहमदपूरला ठेवून यशवंत शाळेला शिकविले। माझी परिस्थिती गरिबी आहे। माझा एक मुलगा होता ते देखील वारला। इथून पुढे तर आमच्या लेकरा बाळाला रस्ता दिलाच पाहिजे। आता गावच्या तरुणांना काय वाटतं ते ऐका। आमच्या इथं हे रनिंग आहे आमची 4 किलोमीटरची। आता आम्हाला तिकीट इथून 15 रुपये आहे। बस जर चालू केली तर आम्हाला 5 रुपयामध्ये 60 वर्षानंतरचा माणूस 5 रुपयामध्ये जाणं येणं करणार आणि 15 रुपये एक साईड म्हणजे 30 रुपये लागणार एका माणसाला, आणि असं 10 रुपयामध्ये जाऊन येऊन करणार। रस्ता नसल्यामुळे बस सुद्धा नाही आमच्या इकडं, ऑटोला पलीकडे जावं लागते। व आता साधारण माणूस 50 वर्षाच्या वरचा माणूस वजा आणण्याची शक्यता नाही। आपल्याला पोटा पाण्यापुरतं वजा आणावं लागेल आनंदवाडीवरून। असले तर आम्हाला रस्त्याचं नियोजन पाहिजे, शासनानं आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे। पावसाळ्यात जर गावातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचं शेवटचं दर्शन घेण्याचंही त्यांच्या नातेवाईकांच्या नशिबात नाही, कारण पावसाळ्यात गावाजवळ लागून असलेल्या नदीला पूर येत असल्यानं गावचा संपर्क पूर्णपणे तुटतो।